पुण्यात एनएसयूआय आणि अभाविपचा वाद झालाय। एनएसयूआयचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर आरोप आहे। मुलीला कोंडून ठेवल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। विद्यार्थ्यानं मारहाण केल्याचा एनएसयूआयचा आरोप आहे। कृष्णराज महाडिक यांनी या संदर्भातली प्रतिक्रिया दिली आहे। छात्रों की गुंज या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या मुलीने मीडियाला बाईट दिल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून मुलीला कोंडून ठेवल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये एका मुलीने अनाथ विद्यार्थ्याची फी परत मिळत नाही आणि हे प्रश्न विचारायचे आहेत असं माध्यमांना सांगितलं होतं। रात्रीच्या वेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या काही कार्यकर्त्यांनी हॉस्टेलमध्ये त्या मुलीला कोंडून ठेवले होते असा आरोप काँग्रेसने केलाय। तुमची फीस परत मिळाली असे व्हिडिओ बनवून द्यावेत असा आग्रह करण्यात आल्याचा सुद्धा आरोप आहे। कल रात में जो कुछ हुआ वो भाजपा ने जो बचपना किया है, भाजपा ने जो हिटलरशाही की है उसका गंदा एग्जाम्पल है। भाजपा ने आज राहुल जी के कार्यक्रम में कहीं न कहीं रोक लगाने के लिए इस तरीके के उनके गुंडे भिजवाए, वहाँ पे लड़कियों के साथ छेड़खानी की, मारामारी की और इसीलिए इस तरीके से वो राहुल जी को रोकना चाहते हैं। लेकिन राहुल जी आ जाएंगे, राहुल जी के साथ हजारों स्टूडेंट्स अपनी बात उनके साथ शेयर करेंगे और मेरा ये दावा है हमारे तरफ किया है, लेकिन हमने भी दिया कि तो हमारे लड़कियों के साथ छेड़खानी हुई है, हमारे लड़कियों को भेदभाव कर रही है। पुलिस ने ऐसा करना नहीं चाहिए। हम इस बात की मांग कर रहे हैं कि पुलिस ने सीओईपी का जो सीसीटीवी फुटेज है वो सामने रखकर जांच करनी चाहिए। वही हुआ जो मोदी जी ने दिल्ली में एक जंतर मंतर पे करवाया था। एक बच्ची को डरा धमकाकर उसके स्टेटमेंट दिलाया गया, उससे माफी मंगवाई गई। वो बच्ची आज भी ट्रॉमेटाइज है। कल कुछ ऐसी बच्चियां जो है उन्होंने यहाँ एक रीजनल चैनल है, नेशनल चैनल का रीजनल मराठी चैनल है, उसमें उसने अपनी कैफियत रखी थी, उसने अपनी समस्याएं रखी थी। तो उसको डराया गया, धमकाया गया। तो फिर डराया गया, धमकाया गया, उसने फोन हमारे बच्चों को किया तो हमारे बच्चे वहां गए, लेकिन अभी वो इश्यू खत्म हो गया है। असं हे अनेक चॅनलनी यापूर्वी सुद्धा त्या मुलींच्या मुलाखती घेतल्या आहेत। त्यांच्या पुढे त्या व्यक्त झालेल्याच आहेत, सत्य काय आहे ते। आणि तिथे जाताना त्या मुलींनी जर राहुल गांधीच्या कार्यक्रमाला येण्यासाठी ती भावना व्यक्त केली असेल, तिच्या व्यथा मांडल्या असतील, तर यांच्या पोटामध्ये पोटशूळ का उठला, का गेलेत तिथे? हे तर त्या मुलीने कोणी फोन नाही केला, त्या मुलीने फक्त व्हिडिओ टाकला तो की मी जाणार आहे आणि सत्य मानलं, तो बघून ही काही गुंड तिथे पोहोचली। कशाला पोहोचली? कार्यक्रम आहे म्हणून। जर हे सगळं असताना ते गुंड जाऊन त्या पोरींना कोंबतात, रूम मध्ये बंद करतात, 2-4 तास तिला धमकवतात। आणि यासाठी जर आमच्या एनएसयूच्या काही मुली आणि एनएसयूचे आपल्या युथ काँग्रेसचे कार्यकर्ते गेलेत, पोलिसांच्याकडे हीच मागणी होती, तिला प्रोटेक्शन द्या। पुण्यातील सीओईपी कॉलेज बाहेरील राडा प्रकरणी या राड्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आला। 50 ते 60 जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। पुण्यातील सीओईपी कॉलेजच्या बाहेर राडा झालाय। अक्षय जैन यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल झाला। युवक काँग्रेसच्या मुख्य पदाधिकाऱ्यांसह 50 ते 60 जणांच्या विरोधात पुण्यातल्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला। अक्षय जैन यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल झालाय। काल नेमकं घडलं काय याचा पाहिलं पाहिजे, तुम्ही समजून घेतलं पाहिजे। एखादी मुलं आहेत आणि ते जर काही म्हणत असतील की आम्हाला समस्या मांडायच्या आहेत राहुलजींपुढं, तर त्यामध्ये काही दोष नाही ना। त्यांचे प्रश्न ते मांडण्याकरता, त्यांचे संवाद साधण्याकरताच राहुलजी येत आहेत। असं असताना तुम्ही जर त्यांना दमबाजी करीत असाल, परत आम्हाला जबाब ते म्हणत असाल, त्यांना कोंडून ठेवत असाल, त्यांना धक्काबुक्की करीत असाल, तर ते गैर आहे। त्याचा विरोध तर आम्ही करणारच काँग्रेस। मी त्या मुलीशी बोलली, पण ती सुरक्षित असायला पाहिजे रात्रभर ह्याची आम्हाला काळजी होती आणि आम्ही पोलिसांना रिक्वेस्ट केली की तिच्या संरक्षणासाठी पीआय पण एक द्या। त्यांनी त्या पद्धतीत केलं। जर तिचं काय बरं वाईट झालं असतं रात्री तर पोलीस पूर्णपणे जबाबदार असते त्या गोष्टीसाठी। पण मला असं वाटतं ते सेटल झालंय। पण मला असं ऐकण्यात आलंय की आता काँग्रेसच्याच लोकांवर त्यांनी गुन्हे दाखल केले। पण हे साहजिक आहे, आम्ही गुन्हे काय, आम्ही जेलमध्ये जायला पण तयार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।